तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। डॉक्टर किशोर घाटे यांच्यावर जीवघेणा हल्ला, आरोपींच्या अटकेची मागणी। जळगाव जामोद ता जळगाव जामोद जी बुलढाणा शहरातील सुप्रसिद्ध वैद्यकीय सेवक डॉक्टर किशोर घाटे यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी 26 सप्टेंबर रोजी रात्री जीवघेणा हल्ला केला। लोखंडी रॉडने केलेल्या या भ्याड हल्ल्यात ते सुदैवाने बचावले असले तरी संपूर्ण वैद्यकीय समाजात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे। डॉक्टरांवर अज्ञात व्यक्तींचा हल्ला। डॉक्टर घाटे हे दररोज जळगाव जामोद येथून वडोदा येथे स्वतःच्या क्लिनिकसाठी जातात। नियमितप्रमाणे परतीच्या प्रवासात रात्री 5 ते 6 अज्ञात व्यक्तींनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांच्यावर हल्ला केला। हल्लेखोरांनी लोखंडी रॉडसारख्या घातक हत्यारांचा वापर करून त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने डॉक्टर बचावले, मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि वैद्यकीय सेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वैद्यकीय संघटनांचा संताप। या घटनेविरोधात जळगाव जामोद येथील मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने मुख्यमंत्री, गृह विभाग तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले आहे। यात आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनेच्या निवेदनावर डॉक्टर गुणवंत कुसे, डॉक्टर प्रशांत राजपूत, डॉक्टर शकीर खान, डॉक्टर सुभाष वाघ, डॉक्टर प्रल्हाद कपले, डॉ. हरीश काकड यांच्यासह अनेक वरिष्ठ डॉक्टरांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। हल्ल्यामुळे उद्भवलेल्या चिंता। डॉक्टर किशोर घाटे हे सर्वसामान्य कुटुंबातून येऊन ग्रामीण भागात लोकांची सेवा करणारे डॉक्टर आहेत। ते दररोज 20 ते 25 किलोमीटर प्रवास करून वडोदा येथे रुग्णांना उपचार पुरवतात। अशा सेवाभावी डॉक्टरांवर हल्ला होणे हे समाजासाठी लाजिरवाणे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे। नागरिकांनीही चिंता व्यक्त केली आहे की जर सेवाभावी डॉक्टरच असुरक्षित असतील तर सामान्य जनतेचे काय। पोलीस बंदोबस्ताची मागणी। घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि डॉक्टरांनी रात्रीच्या वेळी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे। ग्रामीण रस्त्यांवर अज्ञात टोळ्यांचा धोका कायम असल्याने अशा घटनांना आळा घालणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। संघटनेचे म्हणणे आहे की आरोपींना कठोर शिक्षा केल्याशिवाय अशा घटनांची पुनरावृत्ती थांबणार नाही। या हल्ल्यामुळे जळगाव जामोद व परिसरातील वैद्यकीय सेवक अस्वस्थ झाले आहेत। डॉक्टरांवरील हा हल्ला केवळ व्यक्तिगत नसून तो संपूर्ण समाजावर झालेला हल्ला मानला जात आहे। आता सरकार व पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करून आरोपींना अटक केली नाही तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा वैद्यकीय संघटनांनी दिला आहे। नागरिकांचे लक्ष आता शासन व पोलीस यंत्रणेच्या पुढील कारवाईकडे लागले आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।